नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो आहोत बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अमोल भन्साळी सर, जे 2008 पासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. मग अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी कामं केलेली आहेत. सो त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल, आपण एकंदर त्यांची जर्नी कशी होती त्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. गप्पांना इथनं सुरुवात करूया, ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे किंवा शैक्षणिक तुमची पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? सर एक नॉर्मली माझं एज्युकेशन पहिल्यापासून बुलढाण्यातच झालेलं आहे. जन्म इथलाच आहे बुलढाण्यातला. एडेड हायस्कूल म्हणून आहे इथे. 5th to 12th तिथपर्यंत पूर्ण एज्युकेशन माझं तिथेच झालेलं आहे एडेडमध्ये. एक नॉर्मली 10th स्टँडर्डला एक वाईब्स होते ॲक्च्युली, की करायचं तर प्रायव्हेटच काम करायचं, कुठे कोणाच्या अंडर जॉब करायचा नाही किंवा कोणाच्या प्रेशरमध्ये काम करायचं नाही. जे काही करायचं प्रायव्हेटच करायचं, म्हणजे पहिल्यापासूनच तसं होतं. आणि एक 9th-10th मध्येच एक पर्टिक्युलर मी थोडे घर वगैरे बनवायचे थर्माकॉलचे, अच्छा. पुठ्ठ्याचे. त्याचे Models मॉडेल type. माझ्याजवळ अजूनही ऍक्च्युली आहे. त्याचे वा. फोटोग्राफ्स म्हणा, मॉडेल्स मी अजूनही आहे घरी सांभाळलेले. एक इच्छा होती की अशा या फील्डमध्ये यायचं. लकीली 12th मध्ये चांगले पर्सेंटेज आले. गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला, तर त्याच्यामुळे ती फील्ड आपण चॉईस केली. आणि त्याच्यानंतर माहित होतं की एक्सपिरियन्स पण गेन करायचा आहे. एक नॉर्मली 3 ते 4 वर्ष जवळपास आम्ही विदाऊट एनी गेन, म्हणजे बिना पगाराचं मी ऍक्च्युली वर्क केलं बऱ्याच ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि तिथून एक्सपिरियन्स गेन केला, चांगले कॉन्टॅक्ट गेन केले, आणि नंतर मग नॉर्मल माझं रुटीन सुरू झालं. बरोबर आहे, क्या बात आहे. पण प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात आणखीन एक स्ट्रगल येतो, तो म्हणजे इंजिनिअरिंग पासआउट केल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. हो. तर तो स्ट्रगल कसा होता? म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केली ते ठीक आहे, हो. पण जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली हो, असेल हो, त्यातल्या हो. पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? पहिला प्रोजेक्ट ऍक्च्युली सर, मी जेव्हा इथे आलो नवीन, तर एक चांगलं नशीब म्हणा, इथे जो ARDचं मल्टिप्लेक्सचं काम झालेलं आहे, तो नंतर बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी हॉटेल, हे मोठे मोठे प्रोजेक्ट मला सुपरविजनसाठी भेटले सुरुवातीला. अच्छा. आमचे मोहता साहेब होते अमरावतीचे आर्किटेक्ट, त्यांच्या अंडर मी इथे वर्क केलं पूर्ण. तर तिथून मला एक्सपिरियन्स 3 ते 4 वर्ष. त्याच्यानंतर DSD सिटी मॉल एक मोठा प्रोजेक्ट होता माझ्या अंडर. तिथे मी ऍक्च्युली मेन इंजिनियर म्हणून वर्क केलं. म्हणजे तो माझा फर्स्ट प्रोजेक्ट म्हणता येईल, इथे शिकण्यासाठी आणि तिथे इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि तिथेच काम करत असताना मी तिथून माझे विथ मटेरियल ज्याला आपण काम म्हणू ते सगळे घेणं सुरू केले ऍक्च्युली. तर एक खूप असा बॅड पॅच नाही म्हणता येणार, पण 1-2 ठिकाणी समजा काही खराब अनुभव आले मधात 2015-16च्या टाइम मध्ये, जिथे म्हणजे जे लोक कमिटमेंट करतात समोरचे, पेमेंटचे प्रॉब्लेम्स वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर आपणही अलर्ट झालो, बऱ्याच गोष्टी आपण इम्प्रूव्ह केल्या आपल्या कामांमध्ये, अग्रीमेंटमध्ये, आणि थोडे त्याच्यानंतर सगळं सुरू झालं. खूप असं स्ट्रगल काइंड ऑफ नाही म्हणता येणार, परंतु एक पॅच असतो तेवढा, तो सफर केला. त्याच्यातून आपण मेनली शिकलो बरंचसं. बरोबर. आता येऊया काही टेक्निकल प्रश्नांकडे. ते म्हणजे जसं तुम्ही हे फील्डमध्ये इतके वर्ष काम करताय, त्यात एक तुम्ही कायम बघितलं असेल ते म्हणजे कामगार आणि त्याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण लेबरचं. तर अशा अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? खूप जास्त सर म्हणता येईल त्याला. म्हणजे एक नॉर्मली आपण इथे ज्याला आपण चांगले ठेकेदार किंवा लेबर लावायचं म्हणतो, तर त्यावेळी आपण जेव्हा एक नॉर्मली 50-60 रुपयासाठी त्याला अनएक्सपिरियन्स म्हणा किंवा एक नॉर्मल ठेकेदार आपण जेव्हा अपॉइंट करतो साईटवर, तर त्यावेळी आमचं तर वर्क त्याच्यामध्ये वाढतेच सर. आणि एक ज्याच्यामध्ये त्यांचा एक बेजबाबदारपणा असतो कामाचा, तर तो सगळ्यात जास्त हानिकारक आहे. ते कशा प्रकारे काम करतील, कसे सेंटर आउट करतील, कसं ब्रिकवर्क आउट करतील याची गॅरंटी नसते. प्लस मिक्सिंग, तुमचं मटेरियल, स्टील बांधी आपण त्यांना जी देतो तशी प्रॉपरली बांधल्या जाणार नाही, या सगळ्या गोष्टी घडतात सर. तेच आपण एक थोडं स्किल लेबर, म्हणजे नॉर्मली आता 250-260 रुपये स्क्वेअर फीटचा रेट चालतो, आपण तेवढा जर का त्याला पे करू शकलो ना, तर खूप प्रत्येक वेळी तुम्हाला एक कम्फर्टेबल आणि चांगलं राहील. म्हणजे त्याच्यामध्ये क्लायंट म्हणा आणि आम्ही पण सिक्युअर्ड राहतो. कारण या बाकी ज्या गोष्टी आहे, जे आपण माल प्रॅक्टिस ज्याला म्हणू, तर तो थोडा धोकादायक आहेच. बुलढाण्यात पण आहे, आम्हाला तसे अनुभव आलेला आहे. परंतु त्याच्यानंतर आम्ही त्यांना लोकांना पाठ दाखवलेली, त्यांच्याकडून आम्ही कामही करून घेत नाही. लोकांना अलर्ट करतो आम्ही की तुम्ही 5-50 रुपयासाठी पाहू नका, चांगले लेबर अपॉइंट करा आणि त्याच्यानुसारच काम करा. कारण त्याच्यानंतर त्याचे खूप जास्त ड्रॉबॅक्स असतात. ते बरेच लोक समजून घेतात, तर एक 10-20% लोक असतात ते नाही समजत. ते रेटच्या मागे जातात, नंतर मग
काही दिवसानंतर आमच्याकडेच येतात की सर असं असं झालं, आता काय करायचं सांगा. बरोबर. दुसरा आणखीन एक प्रश्न म्हणजे आता या क्षेत्रामधलं तंत्रज्ञान सुद्धा खूप बदललं हो, मागच्या तुम्ही हो. 14-15 वर्षात हो, बघितलं हो, असेल. हो. तर आता तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला कशी होते किंवा तुम्ही कशी करून घेतात ती? बऱ्याच प्रमाणात सर. आता म्हणजे पहिले फक्त एक सुरुवातीला जेसीबी वगैरे सारखे म्हणजे हे राहायचे समजा हं, कन्स्ट्रक्शन एक्सकॅव्हेशनसाठी. हं, आता पोकलँड आहे. बाकी मशिनरीज आहे सर फास्ट काम करणारे. हं, रेडीमिक्स मिळतो तुम्हाला. ट्रिमिक्सचे चांगले चांगले तुम्हाला सेटअप येतात. अजॅक्स म्हणून आहे जे ॲपरेटस, त्याच्याने तुम्हाला मिक्सिंग चांगलं भेटते. केमिकल्स कंपनी आहे सर भरपूर चांगल्या प्रकारच्या. तुम्हाला हं, चांगल्या प्रकारचं चांगल्या ग्रेडचं काँक्रीट मिळतं त्याच्यामध्ये. वॉटरप्रूफिंगला बरेचसे चांगले ऑप्शन आलेले आपल्याला. टाईल अडेसिव्ह चांगले आलेले आहे. स्टीलमध्ये बरीचशी इम्प्रुव्हमेंट आहे. पहिले 450D राहायचं, आता 500 पर्यंत मिळतो तुम्हाला. तर चांगले म्हणजे खूप अपडेटेशन पाहिलेले ॲक्चुअली मी एवढे 15-17 वर्षामध्ये, बरोबर. आणि ते हेल्पफुल पण आहे तसं पाहिलं तर हं, एका हं. प्रकारे. है ना? दुसरं मग असे तुम्ही बजेटचा इश्यू सांगत होता, तेव्हा पुढचा प्रश्न मग असा येतो, की बऱ्याचदा क्लायंट असं म्हणतो, की माझं बजेट थोडं कमी आहे किंवा हो, इतक्याच बजेटमध्ये हो, मला घर हो, बसवून द्या. हो, हो, आणि हो. अशा वेळेला तुम्हाला एक इंजिनिअर म्हणून वाटत असतं, की आपण चांगलं दर्जेदार घर बांधावं. बरोबर, तर बरोबर, अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या बरोबर. दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? सर एक नॉर्मल आम्ही त्यांना सरळ एक इस्टिमेट बजेट जे असते त्यांना सॉर्टिंग करून देतो. नॉर्मली 900, 950, ₹1000 तुम्हाला आरसीसीला कॉस्ट लागणार आहे कंपल्सरी. हं, त्याच्यामध्ये कुठेही काटछाट करता येणार नाही. तुम्हाला तेवढा खर्च लावायचाच आहे. त्याच्यानंतर इंटेरियर आयटममध्ये टाईल, ग्रेनाइट, प्लंबिंग, इलेक्ट्रिक, कलरिंग, डोअर्स, विंडो याच्यामध्ये तुम्हाला बरीचशी रेंज असते. तुम्हाला त्याच्यामध्ये नॉर्मली ₹50 पासून 5,000 पर्यंत प्रत्येक आयटममध्ये चॉईस आहे. हं. तर त्याच्यामध्ये मग आम्ही समोरच्या ओनरला ऑप्शन देतो, की तुम्ही हे वापरू शकता, हे वापरू शकता. तुमच्या बजेटमध्ये बसवायचं असेल तर तुम्ही हे करा, हे करा. बाकी आरसीसीला जी कॉस्ट लागणार आहे तुम्हाला म्हणजे स्टील, सिमेंट आणि तुमचं आरसीसी पूर्ण बिल्डिंग, मेन स्ट्रक्चर त्याला तो खर्च फिक्स लागणार ते तेवढा लावाच लागेल तुम्हाला. बरोबर आहे. आणि दुसरं पुढचा प्रश्न जरा वेगळा धर्तीचा आहे. तो म्हणजे असा आहे, की तुम्ही बुलढाण्यातले मूळचे आहात. इंजिनिअर आहात, इतके वर्ष काम केलंय. हो. बुलढाणा बदलताना पण तुम्ही बघितलं इतक्या हो सर, हो वर्षांमध्ये. सर. तर त्या अँगलमधनं हा प्रश्न आहे, की जर बुलढाण्याच्या विकासाचं व्हिजन हो. असं जर एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, की ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 15-20 वर्षात काम करणं गरजेचं आहे, हो. जर बुलढाण्याचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल बरोबर, तर? बरोबर. तसं एक लास्ट 2-3 वर्षामध्ये बरेचसे कामं आतापर्यंत ज्यांनी पाहिले नाही तेही होते सर विकसित. चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे तसं पाहिलं तर. हं, परंतु एक कंपॅरेटिव्हली ग्रामपंचायत जो पार्ट आहे जेवढा म्हणजे हं. सुंदरखेड, माळवीर वगैरे आहे ना, त्याच्यामध्ये ड्रेनेजचा सगळ्यात मोठा इश्यू आहे सर. रोड्स तर आहे समजा, रोड सायमल्टेनियसली बनणं सुरूच आहे. परंतु बऱ्याच नवीन लेआउटमध्ये म्हणा किंवा जे जुनं लेआउट आहे त्याच्यामध्ये ड्रेन लाईन नाहीये. तो सगळ्यात जास्त हार्मफुल आणि सगळ्यात जास्त कठीण समस्या आहे. ते चांगल्या प्रकारे डेव्हलप झालं पाहिजे सर. तो कारण लोकं काय करतात पूर्ण वेस्ट पाईप जे आहे ते पूर्ण रोडवर आणून टाकतात. त्याच्यामध्ये सोकपीट बनवतात. रोडमध्ये बनवतात ॲक्चुअली प्लॉटमध्ये तर बनवतच नाही. त्याच्यावरून व्हेइकल जातात, व्हेइकलचे टायर दबतात, ते फुटतात. तिथे डासं तयार होतात. तर या गोष्टी म्हणजे एक ड्रेन जे आहे हा माझ्या मते तरी सगळ्यात मोठा इश्यू आहे. तो प्रॉपरली झाला पाहिजे. खेडे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी, शहरी भागामध्ये पण आहे, बुलढाण्यामध्ये पण. तो चांगला झाला पाहिजे आणि बाकी रोड्स वगैरे या गोष्टी ज्या आहेत थोड्या झाल्या डेव्हलप तर चांगल्याच गोष्टी. म्हणून. पण अशा वेळेला मग शासन काय पावलं उचलली पाहिजे त्याचा? तुम्ही ड्रेनेजचा जसा विषय म्हणलात का रस्त्यांचा विषय म्हणलात तर? सर हे डेव्हलपमेंट जे नवीन लेआउट जेव्हा अप्रूव्ह करतात ना, तर त्यावेळी त्यांना एक ड्रेनचा जो इश्यू आहे तो कंपल्सरी केला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही रोड्स, ओपन स्पेस वगैरे यांना अम्युनिटी स्पेसला याला तुम्ही कंपल्सरी स्पेस सोडायला लावतात. तर त्या ठिकाणी त्यांनी ड्रेनला एक कंपल्सरी विषय द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांना जे कंप्लिशन किंवा अप्रूव्हल मिळतो शेवटचा, हं. तर तो ड्रेन लाईन चेक केल्यानंतरच भेटला पाहिजे सर. बरोबर, कारण तो एक हेल्थ म्हणून आणि एक तुमच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सर ड्रेन लाईनचा. बरोबर. यापुढचा प्रश्न थोडा असा अवघड आहे, की तुम्ही 300 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केलेले आहेत हो आणि सर. त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायचा झाला, की जो आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, हो. जरा वेगळा आहे, हटके आहे हो, किंवा हो, काहीतरी हो, वेगळं हो. समाधान देणार आहे, हो. तर त्या प्रोजेक्टबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. सर तसे एक नॉर्मली माझे सुपरव्हिजनचे 2-3 प्रोजेक्ट खूप सुंदर आहेत. हं. म्हणजे एक तुम्ही एआयडी सिटी सिनेमॉल जर का पासाल तो एक आहे. डीएचडी सिटी, डीएचडी विश्व म्हणून एक प्रोजेक्ट केला होता सर आम्ही. सुरुवातीलाच प्रोजेक्ट होता आमचा तो. तर त्याच्यामध्ये देशपांडे सर माझ्या वर होते आणि मी त्यांच्या अंडर मी तिथे वर्क केलेलं आहे पूर्ण. तर तो प्रोजेक्ट एवढा सुंदर होता सर. बुलढाण्यामधला एकमेव सगळ्यात मोठा प्रोजेक्ट त्यावेळेचा होता तो ॲक्चुअली. टाउनशिप सारखा. शहराच्या सेंटरमध्ये होता त्यातल्या त्यात. बरोबर. आणि त्याच्यामध्ये ॲक्चुअली भरपूर काही शिकण्यासारखं होतं. म्हणजे कमर्शियल, रेसिडेन्शियल, फ्लॅट स्कीम, बंगलोज सगळ्याच गोष्टी होत्या. त्यावेळी ॲक्चुअली पहिल्यांदा मी बेसमेंटचंही वर्क केलं होतं. त्याच्यामध्ये तेही मला बरंचसं शिकायला मिळालं. नवीन कॉन्टॅक्ट भरपूर झाले. साधारणतः त्याच्यामध्ये 150 शॉप्स आणि एक 70 एक फ्लॅट्स होते काहीतरी आणि
20 एक हाऊसेस होते. तर त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट माझे चांगले झाले आणि ते कॉन्टॅक्ट मला आजही ऍक्च्युली युजफुल आहे सर. वा. म्हणजे ते लोक अजूनही मला तेवढ्याच इंटेन्सिटीने एक रिमाइंड करून माझ्याशी कॉन्टॅक्ट होतात, चांगले कॉन्टॅक्ट होतात आणि त्यांच्या मला नंतर एक बराच फायदा झालेला आहे सर. एक DHD विश्व सिटी मॉल जो आहे तो आतापर्यंत माझा सगळ्यात चांगला प्रोजेक्ट सर. क्या बात आहे. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी आव्हान आलं, समस्या आल्या, अडचणी आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, सोल्युशन कसं काढलं, असा एखादा प्रसंग आठवतोय? आव्हान म्हणजे ऍक्च्युली सर RCC संदर्भात किंवा स्ट्रक्चर संदर्भात तर कमीच आले, खूप जास्त नाही. तरी एक समजा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एक आमचा खामगावला मी गोडाऊनचं काम केलं होता. तर त्याच्यामध्ये तो 147 फीटचा स्पॅन होता सर. ऍक्च्युली 147 बाय 186 फीटमध्ये गोडाऊनचा हे होता. तर त्याच्यामध्ये एक कैची सर आमची नॉर्मली 7 ते 8 टनाची एक कैची होती. एवढ्या मोठ्या स्पॅनला कैची डिझाईन केली, ते वर्क केलं आम्ही पूर्ण. खूप चांगलं होतं. म्हणजे ऍक्च्युली बरेच मोठे लोक त्यांनी व्हिजिट केली तिथे, ते काम पाहायला आले. आजूबाजूचे खामगावला होतं वर्क आम्ही केलं ऍक्च्युली. आणि त्याच्यानंतर रिसेंटली आम्ही एक जैन स्थानकचं काम केलं सर इथे चैतन्यवाडीमध्ये. जैन स्थानकमध्ये साधारणतः 21 मीटरचा बिना सपोर्टचा स्पॅन आहे सर ऍक्च्युली त्याच्यामध्ये. तर एक RCC संदर्भात तुम्ही पाहाल तर 26 टनाचा एक बीम आहे त्याच्यामध्ये. सेल्फ वेट 26 टन त्याचा बीमचा आहे. तर तो एक खूप चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता, चांगला होता. खूप सारखं त्याच्यामध्ये शिकायला आता रिसेंटमध्ये झालं आमचा, चांगलं शिकायला भेटलं, खूप अप्रिशिएशन भेटलं त्या कामामध्ये. तो एक चांगला वर्क, म्हणजे तुम्ही एक चॅलेंजिंग ज्याला म्हणसाल तर तो जैन स्थानकचा आम्ही जे रिसेंटमध्ये काम केला ना तो म्हणता येईल. तो प्रोजेक्ट चांगला आहे. दुसरं या क्षेत्रामध्ये आता जे नवीन मुलं येत आहेत किंवा आता पहिलं पाऊल टाकणार आहेत त्या क्षेत्रात, तर त्यांना एक सिनियर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? सर मी आता बरेच मुलं येतात माझ्याकडे, बरेच म्हणजे ओळखीतले आहे, बरेच स्टुडंट्स असतात समजा, ते येतात आमच्याजवळ शिकायला वगैरे. आम्ही त्यांना एकच सल्ला देतो की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसला येत आहे तर तुम्ही डायरेक्ट कमाईच्या मागे नका लागू, की मी BE झालो किंवा डिप्लोमा झालो, मी आता शिकायला लागत आहे तर मला एवढा पगार भेटला पाहिजे, एवढं त्याचं अनुदान भेटलं पाहिजे, या गोष्टींच्या मागे नका लागू. तुम्ही आपली फील्ड अशी आहे की याच्यामध्ये 2, 3, 4 वर्ष तुम्ही चांगला एक्सपिरियन्स गेन करा, एक कॉन्फिडन्स गेन करा. त्याच्यानंतर या फील्डमध्ये कोणत्याही प्रकारची काहीच लिमिट नाही सर. याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तेवढा पैसा कमवू शकता. जेवढं तुम्ही मेहनत करसाल, जेवढं काम करसाल, तेवढे तुम्ही याच्यामध्ये पैसे कमवू शकतात. तर एक अननेसेसरी या गोष्टीमध्ये जाऊ नका की मी लगेच प्रॅक्टिसला आलो. बरेचशा आर्किटेक्ट संदर्भात आम्ही या प्रॉब्लेम्स पाहतो. ते येतात, प्रॅक्टिसला लागतात आणि खूप ठिकाणी त्यांचे प्रॉब्लेम पण होतात सर ओनर सोबत. लॅक ऑफ एक्सपिरियन्स आणि बऱ्याच गोष्टी असतात. तर त्यांनी थोडं एक एक्सपिरियन्स गेन करावं सगळ्यात पहिले. भलेही कमी अनुदानामध्ये करा किंवा बिना अनुदानामध्ये करा, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी, परंतु एक 2, 3, 4 वर्ष चांगला एक्सपिरियन्स घेऊन एक कॉन्फिडन्स गेन करा आणि नंतर प्रॅक्टिसला लागा. कारण आपलं जे वर्क आहे सर कन्स्ट्रक्शन रिलेटेड, तो एक समोरच्यांशी, म्हणजे एक नॉर्मल माणूस घर बांधायचं म्हटलं तर त्याची जीवनभराची जमापुंजी त्याच्यात लावत होतो. त्याचे इमोशन जुडलेले असतात, त्याची पूर्ण मेहनत जुडलेली असते. तर त्याच्याशी आपण अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची बदमाशी करून किंवा कमी अनुभवामध्ये काहीतरी कामात गडबड करून त्याचं मन दुखवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात खराब गोष्ट आहे ऍक्च्युली. तर ते शक्यतोवर झालं नाही पाहिजे आपल्याकडून. समोरच्यांच्या प्रत्येक गोष्टीचं लक्ष ठेवूनच आपण काम केलं पाहिजे. जेवढे पण आहे नवीन स्टुडंट, त्यांनी थोडा एक्सपिरियन्स गेन करा, नंतर कामाला लागा. बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये तुम्ही आता जेव्हा स्टील निवडायची वेळ येते ऍज इंजिनियर म्हणून, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर बघता त्या स्टील मधले आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सर आता नॉर्मली सगळे स्टील साधारण ISA मार्कच असतात. जालन्या साईडने जेवढे येतात तेवढे. त्यातले एक 2-3 जे ब्रँड आहे, समजा आपलं आयकॉन स्टील एक आहे, त्याच्यामध्ये पोलाद राजुरी पण चालते इकडच्या साईडला जास्त. हे 3-4 जे ब्रँड आहे पर्टिक्युलरली, त्याचं वेट सगळ्यात मेन. बऱ्याचशा कंपन्या आजकाल अंडरगेज बनवतात ऍक्च्युली स्टील. तर एक नॉर्मल तुमचा वेट जे स्टँडर्ड नुसार असतो तुमचा पर मीटर जेवढा किलो तुमचा भरला पाहिजे, तो एक प्रॉपर पाहिजे सर त्याच्यामध्ये. प्लस त्याच्यामध्ये बाकीचे त्यांच्या टेस्ट असतात, ते समजा ISA मार्क किंवा अप्रूव्ड असतो तर ते जवळपास पास केलेले असतात. परंतु मोठ्या साईट जिथे आहे, जिथे तुमचं हेवी लोडिंग वगैरे आहे, कमर्शियल वर्क आहे, तिथे तुम्ही साईट करून म्हणजे कंपनीकडून सर्टिफिकेट्स वगैरे बोलवायला पाहिजे. त्यावेळी देतात कंपनीवाले. आम्ही मागे आयकॉन वगैरेचे बोलवले होते ऍक्च्युली, त्यांनी प्रोव्हाइड केले होते आम्हाला. तर ते सर्टिफिकेट्स वगैरे सोबत ठेवा, त्याच्यानुसार काम करा स्टँडर्डनुसार. आणि सगळ्यात मेन त्याचा वेट चेक करायचं समजा रिपीटेडली. म्हणजे बऱ्याच कंपन्यांमध्ये, चांगल्या कंपन्यांमध्ये पण अंडरगेज लोखंड येते आजकाल. एक नॉर्मली तुम्ही 12 mm म्हणसाल तर तो 12.25 किंवा 11.5 mmच भरेल असं.
एक वेट कमी होतो, लोकांचं त्याच्यामुळे बेनिफिट पाहतात, परंतु तो ऍक्च्युली प्रॅक्टिस तुम्ही टेक्निकली पासाल तर चुकीची गोष्ट आहे. बरोबर आहे. हा. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का? तुमचा अनुभव आयकॉन कसा आहे? स्टील रिपीटेडली वापरतो सर आम्ही ऍक्च्युली. म्हणजे असं कंपल्सरी नाही की आयकॉनच वापरायचं, परंतु समजा एक 40-50% टाइम आम्ही आयकॉन वापरतो. आपले सेल्सवाले पोरं चांगले दोघं तिघं अमोल वगैरे जे हो, आहेत, हो. चांगल्या प्रकारे आम्हाला फॉलोअप देतात, आम्हाला भेटतातही बऱ्याच वेळा. आणि याच्यामध्ये एक मेन मार्केटिंगवाल्यांचा मोठा रोल असतो सर. हम्म, हम्म. जितक्या वेळा ते आम्हाला भेटतील, आम्हाला बंबारमेंट करतील या गोष्टींचं. बरोबर. एक नॉर्मल आता मला एक केळवतचं फॉर एक्झाम्पल काम सुरू करायचं आहे, मला हे येऊन भेटले की सर स्टीलचं असं असं आहे, एक माइंडमध्ये क्लिक होते. कारण आता आपल्यासारखे बाकी कंपनीचे सगळे लोक येऊन भेटतात आपल्याला. एक त्यावेळी समजा क्लिक झाला आपला, हा आहे, हा भेटला आपल्याला, एवढा रेट आहे, याला प्लेस करा ऑर्डर, अशा टाईप. बरोबर. आणि आयकॉन स्टील आपण मी तुम्हाला जे आता जैन स्थानाचं काम म्हटलं सर, हम्म. त्याच्यामध्ये मेजरली म्हणजे एक लकीली असं समजा आता आपण त्याच कंपनीचा इंटरव्ह्यू देत आहे हो. समजा, तर त्याच्यामध्ये आपण आयकॉन स्टीलचा वापर केलेला आहे. हो. जे आपण 26 टनाचे बीम बांधले होते 21 मीटर स्पॅनचे, हम्म. त्याच्यातही आयकॉन स्टील युज केलेला आहे आपण सर. क्या बात आहे. So, चांगला आहे तुमचा अनुभव. चांगला आहे सर, Icon काहीच Steel अडचण नाही, बरोबरचा. काही प्रॉब्लेम नाही. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर अमोल भंचाली सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तरुण इंजिनियर्स आता या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकणार आहेत, त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे म्हणजे कुठेतरी एक्सपिरियन्स घ्या पहिल्यांदा, कारण या क्षेत्र प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे कुठेतरी एक्सपिरियन्स घ्या आणि मग तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी नक्की सुरू करशा. या क्षेत्रामध्ये खूप अमर्याद संधी आहेत. येस सर. पुन्हा एकदा तुमचे आभार की Thank you, तुम्ही sir. आमच्या या Thank you, प्लॅटफॉर्मवर thank you. आलात, मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. हो. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, Yes, sir. याच Thank you. आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.